चला टॉस केलं जाईल. या पहिल्या मॅचचा वाघाची वाडी आणि त्याच्या विरोधात वाघेरा संघ या दोन टीम दरम्यान आता आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदिवे ग्रामस्थ मंडळ केवाडी ठाकूरवाडी आयोजित ही स्पर्धा पर्व दुसरे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये चांगलं भव्य दिव्य आयोजन आयोजकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खूप सारी मेहनत आयोजकांची या स्पर्धेसाठी राहिली आहे. एक नवीन प्लॅटफॉर्म त्यानं तयार केला आणि आजचा दिवस म्हटलं तर अंतिम दिवस आहे या स्पर्धेतील. मॅन ऑफ द सिरीजसाठी 5 सायकल 5 टीमसाठी. त्याचनंतर ते आमच्या रुपेश बिंदासबाई ठोंबरे या साहेबांच्या माध्यमातून देण्यात आल्या आणि चमचमत्या 5 ट्रॉफ्या ते आमचे आदरणीय योगेश माळी या साहेबांच्या माध्यमातून देण्यात आल्या. श्रीराम समर्थ एंटरप्राइजेसचे सर्व योगेश दादा माळी या साहेबांच्या माध्यमातून या 5 ट्रॉफ्याज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद. चला वाघाचीवाडी संघ जर आला असेल तर बॅटिंगसाठी आणि टॉस जिंकला तो वाघेरा टीमनं. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यानं घेतलाय वाघेरा संघानं. आपण फिल्डिंगसाठी लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि त्यानंतर बॅटिंगसाठी बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा वाघाचीवाडी संघाचे.
ओके. आता अवघ्या 5 मिनिटांमध्ये एका षटकाचा वेळ दिला जाईल ते गोलंदाजी करत असताना वाघेरे संघाला, कारण की बराचसा उशीर झाला आहे या मॅचला. आणि आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ केव्हाळे ठाकूरवाडी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 पर्व दुसरे चांगली स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून राबवण्यात आली होती, परंतु बऱ्याच कारणामुळे आज संघ वेळेवरती उपस्थित झाले. आजचा दिवस म्हटला तर या स्पर्धेत शेवटचा दिवस आहे. त्यानंतर ज्या मान्यवरांच्या मी अथोतीने वाट पाहत होतो ते आमचे आदरणीय दशरथ कमला निगुडा साहेब यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आता पहिला मॅचला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करण्यासाठी आता टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी सध्या स्वीकारली आहे. आमचे आदरणीय दशरथ मंगळे निरगुडा साहेब आणि त्याच संबोध आमच्या कमला निरगुडा साहेब यांना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. 6व्या मॅचकडे आता पहिल्या मॅचला सुरुवात होती. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटी झाला. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीर जोडी आता एंटर झाली वाघाची वन टीमकडनं. एका साईडला आपण विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटमधील जगतातील एक सामोऱ्याने सातत्यानं नाव ऐकत असलेला अविनाश वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि त्या सोबतीला छोटा पॅक बडा धमाका वाघाची वन टीमकडनं रुपेश वाघ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. आता किंजल ट्रॉफीमध्ये आपण जर का पाहिलं तर अविनाश वाघ या फलंदाजाची तब्बल 16 बॉल 62 धावांची खेळी राहिली होती. अर्धशतक त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं होतं, परंतु काहीच कारणामुळे संघ पराभूत झाला होता आणि चांगले प्रयत्न त्या किंजल स्पोर्ट ट्रॉफीमध्ये पाहायला मिळाले होते. आता पंचांचा ग्रे सिग्नल आलाय. गेम इज ऑन. पहिला बॉल इथून फेकला जाईल. गोलंदाज गुरुनाथचा हा पहिला बॉल लोवर फुलटॉस फटका चांगला ऑन साईडला क्षेत्रक्षक ठिकाणी लॉंगामध्ये तैनात आहे. उचली फेकी तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. फेकी थोडीशी खराब राहिली आणि त्यानंतर बॅकअप चांगलं एका धावेच्या मदतीनं संघाचं श्रीगणेश झालं आता मैदानाच्या आतमध्ये. गुरुनाथ आलाय आणि पहिल्या षटकामध्ये त्याने सुरुवात केली. एका धावेच्या मदतीनं धावफल केला सुरुवात झाली. वाघाची वाडी संघ आता बॅटिंगसाठी अविनाश वाघ स्ट्राईक एंड वरती लोवर फुल टॉस बॉल आणि इथे पहा पंचांकडे अपील दिली जाते आणि पंचांना उचलून धरली. आता पहिला गडी बाद आणि जी महत्वाची विकेट मॅच मध्ये हवी होत्या तो अविनाश वाघ आता बाद झालाय. बॅक टू द पवेलियन.
पहिला गडी बाद झालाय तोही पहिल्या बॉलवरती LBW ची शिकार अविनाश वाघ, ज्याची विकेट महत्वाची होती या मॅच मध्ये, ती विकेट मिळवली. गोलंदाज गुरुनाथनं डावखुऱ्याचा हा गोलंदाज व्हेरिएशन पाहायला मिळतं. वन वर तर चांगली गोलंदाजी. आणि वाघाच्या वडी टीमचा 12वा प्लेअरचे आमच्यापर्यंत पोहोचवा, 12th मॅन. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लगेच विकेट मिळवल्या गोलंदाज गुरुनाथनं, आणि ती ही महत्वाची या मॅच मधील विकेट. अविनाश वाघ बाद झालाय. त्यानंतर नवीन बॅट्समन बॅटिंगसाठी आता नंबर 3 वरती महेश बॅटिंगसाठी आला आणि त्यासाठी हा पहिला बॉल थर्डमॅनला क्षेत्ररक्षक गॅप मध्ये बॉल एक्झिक्यूट केला आणि बॉल चालला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी हा महेशच्या बॅटमध्ये आलाय चौकार. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी गिरकी घेत असताना बाहेर वळण घेतला बॉलने आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, अटॅकिंग गोलंदाजी आता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आता रोखून ठेवलं ते गोलंदाज गुरुनाथनं. हा बॉल हाफ ट्रॅकर स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक देण्यात द्या आणि उचलणार फेकणार तो पोरगे. आणखीन एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 6 आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ संपलाय पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तुडून पडले ते गोलंदाज गुरुनाथ. एक मोठा फटका आला तो महेशच्या बॅटमधनं. त्या रीतीनं 6 धावा धावफलकीवरती एक गडी बाद झालाय आणि ती ही महत्वाची विकेट मिळवली होती गोलंदाज गुरुनाथनं. हा बॉल आणखीन एक एस्टांवरती फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहेत. आता रुपेशच्या खेळी संत होतोय शेवटच्या बॉलवरती खेळाडू क्रमांक चांगली गोलंदाजी झाली या पहिल्या षटकामध्ये. गुरुनाथनं फेकलेलं ते षटक फक्त 7 धावांचं आणि त्यामध्ये 2 महत्वाचे विकेट. ओपनिंग पेअर बाद करण्यात यश आलं ते गुरुनाथला. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. ऑस्ट्रोमच्या बाहेरचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न होता. फटका आणि बॉलचा बॅटचा आणि बॉलचा संपर्क नव्हता आणि तिथून रनआउट घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि रनआउटची शिकार आता बनलाय तो बॅट्समन गुरुनाथ. आता बाद. बॉलवरती आणखीन एक रनआउटची शिकार बनलाय. हा बॉल आणखीन एकदा तोच प्रयत्न होता. बॅकफूट वरती जात असताना पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्कच होत नाही. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉलच्या मदतीने आपण विचार केल्यानंतर याही षटकातील 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 6 धावा धावफलकीवरती 3 गडी बाद झालेत. हा प्रकार बॉल
हुक करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षण करण्यात एकच धाव मिळेल. फेकी चांगली आहे. आणि एका धावेच्या मदतीने आता 7 धावा दाफलकेवरती आहे. थोडंसं धीम्या गतीने स्कोर चालला आहे. या सकाळच्या सत्रामध्ये पाहिला तर दाफलक कमी जमा होत असतो. सातत्यानं 4 दिवस आम्ही पाहिलंय आणि तेच चित्र या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक लोवर फुलटॉस बॉल मागचा पाय वाकवत असताना फटक्याला खेळला आणि फटका झालाय सरळ मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना एका टप्प्याने 4 धावा चौकार. गोलंदाज आणि त्याची विकेट. आता मागच्या बॉलचं उत्तर दिलंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रवीणना एष्ट्या उद्ध्वस्त केलं जात आहेत. आणखीन एक विकेट मिळेल. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक आता दुसराही संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलक फक्त 11. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता बागाची वाडी संघ जाऊन पोहोचला. थोडंसं धीम्या गतीने स्कोर चालला. अजून आपण विचार केला तर 12 बॉलचा खेळ अवघ्या बाकी आहे. 12 बॉलमध्ये आता जास्तीत जास्त धावा बनवणं थोडंसं महत्वाचं आहे. बॅटिंगसाठी मिडल ऑर्डरचे बॅट्समन सध्या हेमंत आणि त्याच्या सोबतीला हाशा या बॅटिंगसाठी आता जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 विकेट गमावले तेही स्वस्तामध्ये बाद झालेत. महेश चांगला खेळ करत होता मैदानाच्या आतमध्ये. त्याला त्याची विकेट मिळवली. गोलंदाज प्रवीणना पहिल्याच मॅच मध्ये अटॅकिंग गोलंदाजी केली जाते ती वाघेरा संघाकडनं. वाघेरा संघ म्हटला तर यंदाच्या वर्षामध्ये यंदाच्या सीझन मध्ये अगदी धुमाकूळ घालतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यांचा बाध्यपात्र राहतोय. बॅकफूट वरती गेले पंच केल्या बॉलला तडम्यानला क्षेत्राचे थोडंसं फंबल परंतु तोपर्यंत एक सिंगल. आता एकेरी दुहेरीला प्राधान्य द्यावं लागेल. एका दुहेरीच्या मदतीनं आता धावफलक जमा करावा लागेल तो वाघाच्या वाडी संघाला. 12 धावा धावफलकीवरती पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी नितीन आलाय तिसरं षटक घेऊन. बॉल आणखीन एक वेगामध्ये टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जास्ती मिळाली या बॉलवरती आणि आणखीन एक बॉल निर्धाव. वारंवार डॉट बॉल पाहायला मिळतात. त्या मॅचमध्ये विचार केला अद्यापर्यंत 8 बॉल डॉट केला आहे. तर बॅटिंग करत असताना वाघाची वाडी संघ हा प्रकार बॉल आणखीन एक फटका चांगला आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक त्यांना ते आणखीन एक विकेट मिळेल. ते नितीनच्या खात्यामध्ये हेमंतला आता परतावा लागेल. हेमंत बाद. वाडी संघाकडनं जिथून महेश बाद झाला धावा येत होता त्याच्या बॅटमधनं त्याची विकेट मिळवली ते प्रवीणनं. त्यानंतर थोडंसं कमबॅकिंग षटकं फेकली जात आहेत. अगदी धाव्यांवरती ब्रेक थ्रो लावला जातोय. धीम्या गतीने स्कोर चाललाय वाघाची वाडी संघाचा. ओहो लोवर फुटबॉल बॉल आणि बॅटची कडा नाही घेता विकेट किपर थोडंसं चुका करतोय. बॉल स्टोनच्या मागे ब्लॅक स्क्रीनला लॉंग स्टॉप रिजनला लेग बीच्या स्वरूपामध्ये आता नशिबाची साथ 4 धावा चौकार. या चौकारच्या मदतीने 16
धावा यायला सुरुवात झाली आहे. 4 धावांच्या मदतीने 24 धावा दफलकेवरती. चांगला स्ट्रोक लॉफ्टेड आलं होतं कार्पेटना. फटका चांगला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण त्यांना द्या. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला आहे आणि फेकी थोडीशी खराब आली. त्यापुरती 2 धावा कंप्लीट सहजरित्या केलं जातात. षटक क्रमांक आता तिसरा संपले आणि 3 षटकाचे समोर टोटल स्कोर जाऊन पोहोचला तो 22 आकड्यावरती. आमच्या आदरणीय पांडुरंग डी पवार साहेब पोलीस उपनिरीक्षक पनवेल तालुका हे आमच्या स्पर्धेमध्ये जॉईन झाले. त्यांचा आम्ही सन्मान करू. त्यांना मी इन्व्हाइट करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपणे व्हायचं आहे. आमच्या आदरणीय योगेशजी माळी श्रीराम समर्थचे एंटरप्राइजेस सर्व त्यांचं आगमन झालं. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमच्या या स्पर्धेसाठी तब्बल चमचमते 5 ट्रॉफीज देण्यात आल्या. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार. पाहुण्यांचं आगमन झालं. केवाळे ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं त्यांचं मनापूर्वक स्वागत. जाऊया मॅचकडे. मॅच तितकीच महत्वाची आहे. वाघाचवाडी विरुद्ध वाघेरा संघ या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 24 आकड्यावरती. आणखी 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी सुरेश आला. शेवटचं षटक. आणखीन एक विकेट मिळेल मॅच मध्ये. परंतु आता काय घडलंय ही विकेट रनआउटच्या धोक्यामध्ये. बॅट्समन आता हशाबाद झाला. विकेट क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळेल वाघाचवाडी संघाकडनं. मदतीने स्कोर जाऊन पोहोचलाय तो. आणखीन आम्ही ज्या मान्यवरांच्या आतुरतेने वाट पाहत होतो ते आमचे आदरणीय योगेश प्रभाकर मोहन साहेब मराठी एकीकरण समितीचे शहर अध्यक्ष नवी मुंबई यांचं आगमन व्यासपीठावरती झाले. त्यांचे केवाळे ग्रामस्थ मंडळ ठाकूरवाडी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक यांच्या वतीने हार्दिक स्वागत. काय गोलंदाजी होते. अटॅकिंग षटकं फेकली जातात. आतापर्यंत दाफलकेचा विचार केला फक्त 25 धावा दाफलकेवरती आणि 3.5 ओव्हरचा खेळ संपलाय. आता षटकातील शेवटचा बॉल आणि या डावातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक हँडवरती बबन साडे हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्स अँड बॉलचा आणखीन एकदा संपर्क नाहीये आणि बॅटची कडा पंचांचा बोर्ड अवकाशामध्ये. विकेट मिळाली जाईल शेवटच्या बॉलवरती. आता पहिल्या डावाचा खेळ संपलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे का? ओके. पहिला नो बॉल का? ओके. शेवटचा बॉल आहे अजूनही शिल्लक.
शेवटचा बॉल सुरेश सज्ज झाला गोलंदाजी मार्कवरती. आणखीन एक बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी फेकी खराब आणि ते बघता बघता पंचाचं डिसिजन महत्त्वाचं विकेट. आणखीन एक बाद. खेळाडू क्रमांक आता 8वा बाद झालाय आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर टोटल स्कोर आहे दाफुलकेवरती 27. 24 बॉल आणि इथून 28 धावांचं समीकरण ते वाघेरा टीमसाठी राहील आहे. तर आमचे मान्यवर आदरणीय योगेश प्रभाकर मोहन मराठी एकीकरण समितीचे शहर अध्यक्ष नवी मुंबई हे साहेब त्यांच्या सोबतीला त्यांचे बंधू गणेश प्रभाकर मोहन साहेब यांचे या स्पर्धेच्या वतीनं मनापूर्वक आभार. आपण हे वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी भाग बनलात आणि त्या सोबतीला आमच्या आदरणीय पांडुरंग डी पवार साहेब पोलीस उपनिरीक्षक पनवेल तालुका त्याचसोबत या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक योगेश दादा माली साहेब श्रीराम समर्थ एंटरप्राइजेसचे सर्व तेही मुख्य व्यासपीठावरती आपल्याला ऑनस्क्रीनवरती पाहायला मिळतात. त्यांच्या सोबतीला केशव माळी साहेब आणि त्या सोबतीला आदरणीय मिलिंद दादा चौधरी साहेब हेही सध्या ऑनस्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. तेही मॅचचा आनंद घेत असताना या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. 28 धावांचं समीकरण आहे आता या मॅचमध्ये. 24 बॉल आणि 28 धावांची गरज. नोची धाव आम्ही ऍड केली नव्हती. नोची धाव आम्ही ऍड केली नव्हती. इथे स्कोररमध्ये थोडीशी चुकी झाली आहे, माफी असावी. तर या इनिंग ब्रेकमध्ये आम्ही मान्यवरांचं स्वागत करतो. कारण की आदरणीय योगेश प्रभाकर मोहन साहेब मराठी एकीकरण समितीचे शहर अध्यक्ष नवी मुंबई यांचे सन्मान करतील आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय कमलाकर दादा पारधी यांचे शुभ हस्ते. आदरणीय योगेश प्रभाकर मोहन साहेब मराठी एकीकरण समितीचे शहर अध्यक्ष नवी मुंबई यांचा मुख्य व्यासपीठाने सन्मान केला जाते. प्रेमळ शार प्रेमाचे प्रतिपुष्प गुच्छ आणि त्या सोबतीला या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह या रीतीने त्यांनाही सन्मानित करण्यात येते. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेचे भाग बनलात आपलं मनापूर्वक आभार. आणि त्याचनंतर आमच्या माननीय श्री पांडुरंग डी पवार साहेब पोलीस उपनिरीक्षक पनवेल तालुका यांचे स्वागत करतील आमच्या या स्पर्धेतील खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक आदरणीय योगेश माळी साहेब श्रीराम समर्थ एंटरप्राइजेसचे सर्व यांच्या शुभ हस्ते. आदरणीय पांडुरंग डी पवार साहेब पोलीस उपनिरीक्षक पनवेल तालुका यांचा सन्मान करण्यात येईल. आज शेवटचा दिवस म्हटला तर मान्यवरांची उपस्थिती जास्तीत जास्त पाहायला मिळाली स्पर्धेमध्ये. माननीय श्री पांडुरंग डी पवार साहेब पोलीस उपनिरीक्षक पनवेल तालुका यांचा सन्मान सध्या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय ऑन स्क्रीनवरती. ते आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय योगेश माळी साहेब श्रीराम समर्थेचे सर्व यांचे शुभ हस्ते आणि त्या सोबतीला आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक कमलाकर दादा निरगुडा यांचे शुभ हस्ते या साहेबांना सन्मानित करण्यात येतं. त्याचनंतर आमच्या आदरणीय मिलिंद चौधरी साहेब यांचा सन्मान आमच्या या स्पर्धेतील आदरणीय केशव माळी साहेब यांच्या शुभ हस्ते मिलिंद दादा चौधरी साहेब यांचा सन्मान करतील आमच्या आदरणीय केशव माळी साहेब. आता लोट गर्दी मान्यवरांची पाहायला मिळते कारण की स्पर्धेचा विचार केला तर अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये मान्यवरांचं आगमन व्यासपीठावरती होत असताना वेळात वेळ काढून खऱ्या अर्थानं तेही उपस्थित झालेत. त्यांचे मनापूर्वक आभार या स्पर्धेच्या वतीनं. त्यानंतर
आमचे आदरणीय गणेश प्रभाकर मोहन साहेब यांचे सन्मान करतील या स्पर्धेतील मुख्य आयोजक आदरणीय कमलाकर दादा निरगुडा यांचे शुभ हस्ते आदरणीय गणेश मोहन साहेबांचं या स्पर्धेतील खऱ्या अर्थानं एक प्रेमल शाल प्रतीक पुष्पगुच्छ गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह या रीतीनं त्यांनाही सन्मानित करण्यात येतं आदरणीय केशव माळी साहेब जाऊया मॅचकडे मॅच तितकीच महत्वाची आहे आतापर्यंत आपण विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपला आणि 10 धावा आहेत धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आता आपण विचार केला तर उर्वरित 18 बॉल आणि 12 धावांची गरज आहे मॅचमध्ये गोलंदाजी मार्कवरती वाघाजवाडी टीमकडनं नवीन गोलंदाज बॉलर तयार होतोय आता 18 बॉल आणि 12 धावांची गरज आहे फटका फसलाय विकेट किपर बॉल खाली अविनाश पागच्या हातातून आता चुकावत आहेत हा झेल ड्रॉप आणि थोपडी धाव घेण्याचा प्रयत्नच नाही आहे असं वाटलं होतं बॅट्समॅनला की हा झेल कॅरी केला जाईल परंतु झेल ड्रॉप झालाय आणि डॉट बॉलची संख्या इथून पाहायला मिळते आता जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील या मॅचमध्ये 28 धावांची गरज होती पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या अप ट्रॅकर बॉल आणि स्वेरलेकडे क्षेत्ररक्षक कोणी नाहीये हा बॉल चाललाय पंचांचा इशारा आला हा नो बॉल 9+4 अशा 5 धावा हा पंजा मिळेल नशिबाचा तो वाघेरा संघाला या 5 धाव्यांच्या मदतीने आता स्कोर जाऊन पोहोचला तो 21 या आकड्यावरती सामन्यामध्ये एकतर्फा होत असताना सामना आपल्याला पाहायला मिळतोय आता फक्त 7 धावांची गरज आहे या मॅचमध्ये आणि 17 बॉलमध्ये फटका चांगला होता बॅक टू द बॉलर पकडण्याचा प्रयत्न इथे धोक्याशी घंटा चुका करते आता बॅट्समन कॉलिंग थोडंसं चुकीचं झालं संतोष आणि प्रवीणच्या माध्यमातून आणि आता बॅट्समन प्रवीणला परतावं लागेल
हॅलो. तुमचे मान्यवर खऱ्या तुम्ही ऑनस्क्रीनवरती पाहताय आदरणीय योगेश प्रभाकर मोहन मराठी एकीकरण समितीचे शहर अध्यक्ष नवी मुंबई आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे बंधू गणेश प्रभाकर मोहन साहेब आणि त्या सोबतीला आदरणीय पांडुरंग डी पवार साहेब ज्यांचं प्रवचन आपण आताच ऐकलं. पोलीस उपनिरीक्षक पनवेल तालुका त्याचं मार्गदर्शन आपण आताच ऐकलं. ते आता या स्पर्धेमध्ये रजा घेत असताना थँक्यू सो मच. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात, आपलं धन्यवाद. सध्या साहेब या स्पर्धेमधनं रजा घेत असताना त्याचं मार्गदर्शन सध्या चांगलं राहिलं. अगदी सर्वांच्यासाठी ते उपलब्ध आणि चांगलं होईल यासाठी त्यांचं मार्गदर्शन आदरणीय पांडुरंग डी पवार साहेब पोलीस उपनिरीक्षक पनवेल तालुका या साहेबांच्या माध्यमातून
चला कारगर चापेवाडी संघ आपण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करावा. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आहे आणि आपण थोडासा उशीर लावला आहे. आपल्या विरोधातला संघ इथं उपस्थित आहे. कारगर चापेवाडी संघ आपण लवकर येण्याचा प्रयत्न करावा. थोडंसं सहकार्य या आयोजनासाठी राहिलं तर चांगलं होईल, कारण की बरेचसे सामने अजूनही खेळवायचे आहेत. फक्त एक सामना संपुष्टात आला आहे.